स्टार्ट झाली. नमस्कार. भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया या प्रकरणाला आपण काल सुरुवात केली होती. आजचा हा दुसरा भाग आपला. कालच्या भागामध्ये आपण संविधान सभा याच्याबद्दल माहिती घेताना कॅबिनेट मिशनचा अभ्यास केला. कॅबिनेट मिशनमध्ये कशा प्रकारे कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं, प्रस्ताव आणला, कशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केले, शिमला या ठिकाणी त्रिपक्षीय परिषद कोणत्या प्रकारे पार पडली, त्याच्यातनं काहीच तोडगा निघाला नाही, म्हणून पुन्हा त्यांनी आपला प्रस्ताव कसा जाहीर केला, त्या प्रस्तावामध्ये काय काय होतं, भारतातील प्रांतांची किती भागांमध्ये विभागणी झाली, 3 भाग, मग त्याच्यात हिंदू बहुसंख्य कोणते, मुस्लिम बहुसंख्य कोणते, या भागांचा आपण विचार केला आणि संविधान सभेच्या रचनेला आपण सुरुवात केलेली होती. रचना पाहिली, किती सदस्य काय, आणि त्याच्यामध्ये मग ब्रिटिश भारतामध्ये किती किंवा संस्थानिकांचे किती, अशा प्रकारे रचना आपण पाहिली. आणि प्रमुख सदस्य शेवटच्या टप्प्यात आपण अभ्यासले. प्रमुख पुरुष सदस्य, प्रमुख स्त्री सदस्य. आता आजच्या भागामध्ये आपण प्रमुख स्त्री सदस्य कोणकोणत्या होत्या, किती महिला होत्या, यांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. संविधान सभेमधील समाविष्ट महिला यांच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात, म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. सुरुवातीला विचार करा की संविधान सभेमध्ये किती महिलांचा सहभाग होता. किती महिलांचा सहभाग होता या असा ज्यावेळी तुम्ही विचार कराल त्यावेळी 15 महिलांचा सहभाग होता, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग त्या 15 महिला आपल्याला अभ्यासाव्या लागतात. त्यातल्या महत्वपूर्ण ज्या ज्या महिला आहेत त्यांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करूया. आता या महिला ज्या निवडून आलेल्या होत्या त्या वेगवेगळ्या प्रांतांमधून, वेगवेगळ्या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या. मग ते प्रांत कोणते हे पण आपल्यासाठी महत्वाचे. महिला आणि एका बाजूला प्रांत अशा प्रकारे जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. अशा प्रकारे या महिलांच्या बाबतीत आपल्याला, शिवाय त्या महिलांची वैशिष्ट्य आहेत, काही महत्वाची वैशिष्ट्ये त्यांच्या बाबतीत जोडली गेलेली आहेत, त्यांचाही अभ्यास करावा लागतो, कारण विधानांमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आपण सुरुवात करूयात. मग सर्वात जास्त महिला कोणत्या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या याचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं यूपी मतदारसंघ याच्यामधून सर्वात जास्त महिला निवडून आलेल्या होत्या. किती महिला निवडून आल्या होत्या याच्यामधून, तर 5 महिला निवडून आलेल्या होत्या यूपी मतदारसंघामधून. मग त्या 5 महिलांची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होता ते पण आपण पाहूयात. त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल असं त्यांचं नाव होतं. दुसऱ्या ज्या होत्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या या बेगम रसूल. त्याच्यानंतर तिसऱ्या ज्या होत्या त्या सुचेता कृपलानी, त्याच्यानंतर पूर्णिमा बॅनर्जी, आणि चौथ्या ज्या होत्या त्यांचं नाव होतं कमला चौधरी. अशी 5 स्त्री आपल्याला सांगता येतील की महिला की ज्या यूपी मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. आता या 5 महिलांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासावी लागतात. म्हणजे एकूण 15 मधल्या सर्वात जास्त महिला कोणत्या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या, तर यूपी मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या. हे सुरुवातीला लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं. आता याच्यामध्ये एक महिला अशी वेगळी होती पहा, ती महिला होती बेगम रसूल. बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या आणि या बेगम रसूल वगळता इतर ज्या महिला दिसत आहेत यूपी मतदारसंघामधल्या त्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या महिला होत्या, चारीच्या चारी.
विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, पौर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी या चारही महिला काँग्रेस पक्षाच्या. एकच महिला या 5 मधली अशी होती, बेगम रसूल, ही मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. लक्षात आलं? आता बेगम रसूलचं तुम्हाला कळालं. मग विजयालक्ष्मी पंडित यांच्या बाबतीत सुद्धा एक वैशिष्ट्य आढळून येतं. काय? युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून यांनी काम केलेलं होतं. शिवाय महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं होतं. आपल्याला विधानांमध्ये विचारतात की संविधान सभेमध्ये समाविष्ट असणारी महिला विजयालक्ष्मी पंडित या युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून यांनी काम केलं होतं. दुसरं विधान, यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलं होतं. अशा प्रकारची विधानं येतात. मग ती विधानं सत्य की असत्य आहेत हे जर आपल्याला शोधायचं असेल तर त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग आपण विजयालक्ष्मी पंडित यांच्याविषयी माहिती घेऊयात. हे पहा, विजयालक्ष्मी पंडित आपण इथे असा विचार करूयात. 2 वैशिष्ट्य सांगता येतात. युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आमसभेच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. अध्यक्षा. शिवाय आपल्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा यांनी काम केलेलं आहे. झालं. विजयालक्ष्मी पंडित यांच्याबद्दल आपल्याला कळालं. युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून काम केलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलं. बेगम रसूल या ज्या होत्या त्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. पौर्णिमा बॅनर्जी यांचा जर आपण विचार केला, आता सुचेता कृपलानी ज्या आहेत त्यांच्याविषयी मोठी माहिती आपल्याला पाहावी लागते. मग त्या सोडून इतर 4 ज्या महिला आहेत त्यांची अगोदर माहिती आपण समजावून घेऊयात. पौर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या. ह्या अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव म्हणून यांनी काम केलं. आणि शेवटच्या राहिल्या कमला चौधरी. यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की सविनय कायदेभंगाची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये यांनी सहभाग घेतला होता. सविनय कायदे भंगाच्या चळवळीत यांनी सहभाग घेतलेला होता. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. कशा प्रकारे एकूण महिला किती? 15 आपण अभ्यासल्या. त्याच्यातल्या 5 यूपी मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. त्याच्यातल्या विजयालक्ष्मी पंडित या युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलंय. बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या सदस्या होत्या. पौर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या आणि कमला चौधरी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. अशा प्रकारची विधानं विचारली जातात. आता याच्यामध्ये पहा, आपल्याला ह्या यूपी मतदारसंघामधून सर्वात जास्त महिला निवडून आल्या असं आपण म्हणतोय. पण आपल्याला त्याच्यामध्ये प्रश्न आणखी कसा विचारला जाऊ शकेल, त्याच्यातल्या 5 महिलांपैकी 1 महिला त्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. तर अशा प्रकारे पण विधान विचारलं जाऊ शकेल. तर हे लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? आता राहिल्या सुचेता कृपलानी. सुचेता कृपलानी यांच्या विषयात आपण माहिती समजावून घ्यायला सुरुवात करूयात. सुचेता कृपलानी. एक एक पॉइंट यांच्याबद्दलचा समजावून घेऊयात. सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून यांना ओळखलं जातं. एक एक मुद्दा पाहूयात आपण. यूपी च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री या होत्या. ही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवावी लागतात. उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून यांना ओळखलं गेलं. त्यानंतर आणखी एक महत्वाची बाब यांच्या बाबतीमध्ये, संसदेमध्ये वंदे मातरम
गाण्याचा मान सर्वात प्रथम कोणाला मिळाला होता? तर सुचेता कृपलानी यांना मिळाला होता. संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम, हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, वंदे मातरम गाण्याचा मान सर्वात प्रथम मिळाला यांना, सुचेता कृपलानी यांना. वंदे मातरम गाण्याचा मान सर्वात प्रथम, ही दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य आपण पाहिलं, उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. दुसरं, संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान त्यांना मिळालेला होता. शिवाय यांची निवड विधानसभेसाठी 1948 मध्ये झाली होती. मध्ये विधानसभेसाठी निवड झाली होती. त्यानंतर लोकसभेसाठी सुद्धा यांची निवड झालेली दिसते. गोंडा मतदारसंघामधून यांची निवड झाली होती. आणि कधी लोकसभेमध्ये, ते पण लक्षात ठेवा, 1967 मध्ये लोकसभेवर निवड. लोकसभेवर निवड कोणत्या मतदारसंघामधून? तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, गोंडा मतदारसंघ. गोंडा मतदारसंघ. आणखी एक यांचे वैशिष्ट्य सांगता येतं, आचार्य कृपलानी यांचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. ऐकलंय का? आचार्य कृपलानी ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. आपण म्हणतो आचार्य कृपलानी. त्यांना जे बी कृपलानी असं सुद्धा म्हणतात. त्या आचार्य कृपलानी यांच्या पत्नी होत्या सुचेता कृपलानी. हे पण विधानामध्ये विचारलं जाईल. ह्या ज्या सुचेता कृपलानी तुम्ही नाव अभ्यासतोय आपण, तर आचार्य कृपलानी यांच्या पत्नी ह्या सुचेता कृपलानी होतात. तर हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे. हे आचार्य कृपलानी गांधीजींचे अनुयायी, स्वातंत्र्य सैनिक म्हणून यांना ओळखलं जातं, एक राजकीय नेता म्हणून. आणि ज्यावेळी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. तर या सुचेता कृपलानी या आचार्य कृपलानी यांच्या पत्नी होत्या. या आचार्य कृपलानींना जे बी कृपलानी असं पण म्हणतात. पहा, तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं की जे बी कृपलानी, तर तिथे पण लक्षामध्ये ठेवा, तर जे बी कृपलानी म्हणजे जीवतराम भगवानदास कृपलानी. एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त जे बी कृपलानी आणि आचार्य कृपलानी ही नावं लक्षामध्ये ठेवायची आहेत. अशा प्रकारे 5 महिलांचा आपण अभ्यास केला 15 पैकी. यूपी मतदारसंघामधून 5 महिला आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. विजयालक्ष्मी पंडित युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून काम केलंय. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलंय. बेगम रसूल या 5 मधले एकमेव अशी सदस्य या 5 महिलांमधली की ज्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. बाकीच्या चौघीही महिला या काँग्रेसच्या सदस्य होत्या, काँग्रेस पक्षाच्या होत्या. त्यानंतर सुचेता कृपलानी आपण अभ्यासलं. पूर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव म्हणून काम करत होत्या. कमला चौधरी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. आणि सुचेता कृपलानींची माहिती आपण अभ्यासली. यूपीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान सुचेता कृपलानी यांना प्राप्त झालेला दिसतं. 1948 मध्ये विधानसभेसाठी त्यांची निवड झाली. 1967 मध्ये लोकसभेवर गोंडा मतदारसंघामधून त्यांची निवड झाली होती. आणि आचार्य कृपलानी म्हणजे जे बी कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या. हे 5 महिला झाल्या. 15 पैकी 5 महिला झाल्या. ह्या महिला लक्षात ठेवाव्या लागतात. आता याच्यावरती जास्तीत जास्त पुढच्या कालावधीमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे. एक मतदारसंघ आपण पाहिला, यूपी मधून 5 महिला. आता मद्रास प्रांत पाहूया, तिथून किती महिला आल्या होत्या. मद्रास प्रांत
मद्रास प्रांत एकूण किती महिला हे सुरुवातीला विचार करा. या मद्रास प्रांतामधून एकूण 3 महिला आल्या होत्या. कोणत्या 3 महिला होत्या तेच आपण पाहूयात. त्याच्यामध्ये एक अम्मू स्वामीनाथन नावाची महिला होती. अम्मू स्वामीनाथन. दुसऱ्या होत्या दुर्गाबाई देशमुख. दुर्गाबाई देशमुख ह्या 2 झाल्या. तिसऱ्या होत्या दक्षी आणि वेला प्युदन. दक्षी आणि वेला प्युदन. दक्ष आणि वेला प्युदन मद्रास प्रांतामधून आलेल्या या 3 महिला लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. आता पहा मद्रास प्रांतामधून याच्यामध्ये एक चूक होऊ शकते. उदाहरणार्थ आपल्याला दुर्गाबाई देशमुखांबद्दल विचारला की दुर्गाबाई देशमुख कोणत्या मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं दुर्गाबाई देशमुख म्हटलं की आपल्याला मराठी नाव वाटतं. मग आपण बॉम्बे प्रांत म्हणू. बॉम्बे प्रांतामधून हंसा मेहता आल्या होत्या. दुर्गाबाई देशमुख नाही. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांतामधून आल्या होत्या हे लक्षात ठेवायचं. मग फसवण्यासाठी आपल्याला मुद्दाम दुर्गाबाई देशमुख देतील. आता हे दक्षी आणि वेला प्युदन असं आपण म्हणतोय ना. तर आयोगामध्ये एका ठिकाणी वेला युधान असंही म्हटलेलं आहे. पण दक्षी आणि हे नाव राहील. वेला युधान असेल वेला प्युदन असेल जे असेल ते ओळखायचं. अशा प्रकारे मद्रास प्रांत 3 महिला सदस्य अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, दक्षी आणि वेला प्युदन यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर आता पुढच्या प्रांताकडे आपण जाऊयात. पुढचा प्रांत या ठिकाणीच आपण घेऊयात. तो आहे बंगाल प्रांत. बंगाल. मद्रास प्रांतामध्ये 3. पुन्हा एकदा विचारा की किती बंगाल प्रांतामधून किती महिला निवडून आल्या होत्या 2. कोणत्या 2 होत्या यांची नावं लगेच लक्षात ठेवता येतात. दोघींची आडनावं समान आहेत. लीला रे, रेणुका रे. लीला रे, रेणुका रे या दोघींची नाव आहेत पहा. त्या दोघी महिला बंगाल प्रांतामधून आल्या होत्या. लक्षात आलं. हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर आपण पुढचा प्रांत पाहणार आहोत. केंद्रीय प्रांत हा मतदारसंघ. याच्यावरती प्रश्न आला होता पहा. केंद्रीय प्रांत, सेंट्रल प्रोव्हिन्स. केंद्रीय प्रांत. केंद्रीय प्रांत. केंद्रीय प्रांतामधून कोण आलेलं होतं याचा जर विचार त्यांचं नाव होतं राजकुमारी अमृत कौर. या मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. केंद्रीय प्रांत. राजकुमारी अमृत कौर या निवडून आल्या होत्या. यांचं नाव हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि या राजकुमारी अमृत कौर यांचं एक वैशिष्ट्य पण आहे. देशातल्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून यांना ओळखलं जातं. देशामधील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री म्हणून कोणाला ओळखतात असं जर तुम्हाला विचारलं तर राजकुमारी अमृता कौर. पहिल्या कॅबिनेट मंत्री. देशामधील पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री केंद्रीय प्रांतामधून आल्या होत्या राजकुमारी अमृता कौर. हे लक्षामध्ये ठेवायचं. याच्याविषयी प्रश्न पण एक विचारला. आपण पाहूयात का प्रश्न. या ठिकाणी पाहूयात. पहा हा प्रश्न पहा. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. कंबाईन पूर्वला प्रश्न विचारलाय 2014ला. कोणत्या मतदारसंघामधून या ठिकाणी आपण पाहिलंय केंद्रीय प्रांत या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या. लक्षात आलं. तशा प्रकारे प्रश्न कसा विचारला हे तुमच्या लक्षात येईल.
अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. सुचेता कृपलानींवरती सुद्धा अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात. केंद्रीय प्रांत आपण म्हणतात. राजकुमारी अमृत कौर देशामधल्या पहिल्या कॅबिनेट मंत्री होत्या, हे पण लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर येतो बॉम्बे मतदारसंघ. बॉम्बे बॉम्बे मतदारसंघामधून ज्या महिला निवडून आल्या होत्या त्यांचं नावही लक्षात ठेवायचं. त्यांचं नाव होतं हंसा मेहता. हंसा मेहता. हंसा मेहता असं त्यांचं नाव होतं. बॉम्बे मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या, हे लक्षामध्ये ठेवायचं. हंसा मेहता यांचं एक वैशिष्ट्य पण आढळून येतं पहा. हंसा मेहतांचा जर आपण विचार केला तर युनोचा जो मानवी हक्क आयोग आहे त्याच्या उपाध्यक्ष म्हणून यांनी काम केलेलं होतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. असे जे मुद्दे असतात ते परीक्षेमध्ये विचारले जातात. युनोच्या मानवी हक्क आयोग याचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून यांनी काम केलेलं होतं. बॉम्बेमधून ज्या मतदारसंघामधून हंसा मेहता या निवडून आल्या होत्या आणि आपण म्हटल्याप्रमाणे युनोच्या मानवी हक्क आयोग जो आहे तर त्याच्या उपाध्यक्ष व्हाईस प्रेसिडेंट म्हणून यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर पुढचा घेऊयात आपण. तो आहे बिहार मतदारसंघ. बिहार मतदारसंघ. बिहार मतदारसंघ कोण आलं होतं? एक महत्वाची महिला या ठिकाणी आल्या होत्या. त्यांचं नाव होतं सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या बिहार मतदारसंघामधून आलेल्या होत्या. आता या ठिकाणी सरोजिनी नायडू यांची अनेक वैशिष्ट्ये आढळून येतात. त्यांचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. सरोजिनी नायडूंच्या बाबतीमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूयात. आता संयुक्त प्रांत म्हणजे त्यावेळेचा संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेश याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून यांना ओळखलं जाते किंवा उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल. यूपी च्या पहिल्या राज्यपाल पहिल्या राज्यपाल यांनी काम केलं. यूपीच्या पहिल्या राज्यपाल. आणखी काय सांगता येईल यांच्याबद्दल? त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं हे पण लक्षात ठेवायचं. यांना बुलबुल ए हिंद या नावाने ओळखलं जातं. हिंद या नावाने ओळखलं जातं. अशा प्रकारे बिहार मतदारसंघातून सरोजिनी नायडू, यूपीच्या महिला राज्यपाल पहिला राज्यपाल आणि बुलबुले हिंद या नावाने यांना ओळखलं जातं. सरोजिनी नायडूंना हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या महिला त्यांच्याविषयी सुद्धा प्रश्न आलाय. काय प्रश्न आलाय ते आपण पाहूयात. हे पहा. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? आतापर्यंत ज्या आपण अभ्यासल्या त्याच्यामधून तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतोय का पहा. कोणत्या महिला संविधान सभेच्या सदस्य होत्या असं विचारले कंबाईन पूर्वला. विजयालक्ष्मी पंडित, सुब्बलक्ष्मी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू. तुम्हाला विजयालक्ष्मी पंडित आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर सुचेता कृपलानींचा आपण अभ्यास केलाय. आत्ताच आपण सरोजिनी नायडू यांचा सुद्धा अभ्यास केलाय. तुम्हाला सुब्बलक्ष्मी हे नाव कुठे आढळून आलं का? हो, नाही आढळून आलं. म्हणजे आपल्या हे चुकीचं आहे. हे तीनच महिला होत्या याच्यामध्ये. यांनी जो प्रश्न विचारला दिलाय त्याच्या तीन महिला आढळून येतात. विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू. म्हणजे अ, क आणि ड हे आपलं उत्तर असणार. कुठे सापडते का पहा. 2 नंबरचं उत्तर आपल्याला शोधता येईल. लक्षात येत आहे? तशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पुढच्या मतदारसंघ आपल्याला अभ्यास करावा लागेल या ठिकाणी.
तर पुढचा मतदारसंघ आहे ओरिसा मतदारसंघ. ओरिसा. ओरिसा मतदारसंघामधून कोण निवडून आलेलं होतं? मालती चौधरी असं त्यांचं नाव होतं. मालती चौधरी. मालती चौधरी या मतदारसंघामधून निवडून आले होत्या. ओरिसा. तशा प्रकारे महिला आणि त्यांचे मतदारसंघ यांच्या जोड्यांच्या स्वरूपामध्ये दाट शक्यता आहे. असा प्रश्न अजून विचारला गेलेला नाहीये. म्हणजे हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. जे प्रश्न विचारले गेले नाहीत ना, ते विचारण्याची दाट शक्यता धरून चालायचं. कारण त्यांनी आपल्याला मर्यादा दिली आणि ह्या प्रकरणामधले प्रश्न विचारलेच जातात दरवर्षी. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता ह्या मालती चौधरी यांचं एक वैशिष्ट्य आहे. यांचं नाव तुफानी असं ठेवलं होतं महात्मा गांधीजींनी. तुफानी असं म्हणायचे यांना. महात्मा गांधी यांना तुफानी असं म्हणायचे. आपल्याला कधी विचारलं समजा महात्मा गांधीजींनी खाली कोणाला तुफानी या नावाने ओळखत होते, तर त्यांचं नाव होतं मालती चौधरी आणि त्या कोणत्या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या? ओरिसा मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर येतो त्रावणकोर मतदारसंघ केरळचा. त्रावणकोर मतदारसंघ. त्रावणकोर मतदारसंघामधून कोण निवडून आलेलं होतं याचा जर विचार केला, त्यांचं नाव होतं यानी मस्करीन असं त्यांचं नाव होतं. तर ॲनी मस्करीन हे एक आहेत त्रावणकोर मतदारसंघामधून. आता त्याच्यामध्ये पहिली गोष्ट ॲनी मस्करीन यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट सांगता येते आपल्याला. सुरुवातीला यांचं नाव आपण घेऊयात. ॲनी मस्करीन. ॲनी मस्करीन यांचं एक वैशिष्ट्य, लोकसभेवर निवडून गेलेल्या पहिल्या महिला कोण होत्या आपल्या देशामध्ये? ॲनी मस्करीन होत्या. लोकसभेवर निवडून गेलेल्या पहिल्या महिला ॲनी मस्करीन होत्या. अशा प्रकारे वेगवेगळ्या महिलांचा आपण अभ्यास केला आणि त्या महिला कोणत्या मतदारसंघामधून निवडून आल्या याचा आपण अभ्यास केला. एकूण किती महिला होत्या? 15 महिला. मग यांच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं पहा. या महिला कोणत्या कोणत्या मतदारसंघामधून आल्या, त्यांची काही वैशिष्ट्य असतील तर ती वैशिष्ट्य लक्षात ठेवायची. म्हणजे महिलांवर कोणताही प्रश्न विचारला तर सहजपणे आपल्याला उत्तर देता येईल. लक्षात आलं? आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. सुरुवात एकदा आपण बघूयात या ठिकाणी, म्हणजे आणखी तुमच्या लक्षामध्ये येईल. हे पहा, इथून सुरुवात केली आहे आपण. यूपी मतदारसंघामधून 5 महिला म्हटलं. विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. त्याच्यानंतर सुचेता कृपलानींचा पण मोठी हिस्ट्री पाहिली इतरांच्या तुलनेमध्ये. त्यानंतर मद्रास प्रांतामधून 3 महिला, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, दक्षी आणि वेलापी उदन. त्यानंतर बंगाल प्रांतामधून 2 जणी महिला, लीला रे, रेणुका रे यांचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर केंद्रीय प्रांतामधून राजकुमारी अमृता कौर, बॉम्बे प्रांतामधून हंसा मेहता, बिहार मतदारसंघामधून सरोजनी नायडू, ओरिसा मतदारसंघामधून मालती चौधरी आणि शेवटच्या 15व्या महिला त्रावणकोर मतदारसंघामधून ॲनी मस्करीन. अशा प्रकारे या सगळ्या महिला माहीत असणं आणि त्यांचे मतदारसंघ माहीत असणं, परफेक्ट माहीत असणं म्हणजे आपण जे म्हणतो की पास होण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकलं हे लक्षात ठेवायचं. याच्या पूर्व नाही तर मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न नक्की विचारला जातो. तशा प्रकारे लक्षात ठेवायचं. हे प्रकरण अतिशय महत्वाचं आहे कारण याच्यावरती कितीही प्रश्न विचारले गेले असले तर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात. मग मागच्या प्रश्नांमधला एखादा प्रश्न पुन्हा विचारला जाईल, पण नवीन प्रश्न याच्यातून शोधून काढता आले पाहिजेत आपल्याला. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया.
समिती सार्वभौम झाली. समिती म्हणजे घटना समिती सार्वभौम झाली. आता या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे की कोणता ठराव असा होता की त्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झालेली आपल्याला दिसून येते. घटना समिती सार्वभौम झाली. 14 ऑगस्ट 1947 चा ठराव, या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली. आपल्याला जर विचारलं कोणत्या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली, तर 14 ऑगस्ट 1947 चा ठराव. 14 ऑगस्ट 1947 चा ठराव, या ठरावानुसार घटना समिती सार्वभौम झाली. सार्वभौम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं पूर्ण निर्णय घेण्यास पूर्णपणे स्वातंत्र्यता, अंतर्गत दबावाशिवाय, बाह्य दबावाशिवाय देशाचं हित पाहून निर्णय घेणे म्हणजे सार्वभौम. तशा प्रकारे घटना समिती सार्वभौम कधी झाली, तर 14 ऑगस्ट 1947 च्या ठरावाच्या वेळी. एक प्रश्न तुमच्या मनामध्ये येऊ शकतो की मग याच्या अगोदर घटना समिती सार्वभौम नव्हती का? तर याच्या अगोदर नव्हती. 14 ऑगस्ट 1947 मध्ये घटना समिती सार्वभौम झालं, हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे याच्या अगोदर सार्वभौम नव्हती. कधी सार्वभौम झाली, तर यावेळी सार्वभौम झाली. आणखी एक गोष्ट महत्वाची तुमच्या मनामध्ये असलेली की संविधान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो, आठवतंय तुम्हाला? दरवर्षी याच्यावरती कधी प्रश्न विचारला जाईल. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो. आता संविधान दिन हा दिवस केव्हापासून पाळायला सुरुवात झाली? 2015 पासून. 2015 पासून. कधीपासून पाळायला सुरुवात झाली? 2015 पासून पाळायला सुरुवात झाली. आता 26 नोव्हेंबर 2015 पासून हा दिवस संविधान दिन का पाळला जातो? कारण बाबासाहेब आंबेडकरांचा 125वा जन्मदिवस होता. 125वा जन्मदिवस. बाबासाहेब आंबेडकरांचा या दिवशी, बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125वा जन्मदिवस. तर संविधान दिन लक्षात आलं, आता लक्षात राहील तुमच्या. 26 नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो. 2015 पासून पाळला जातोय. 26 नोव्हेंबर 2015 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 125वा जन्मदिवस होता. तेव्हापासून हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपला विषय निघालाय, तर एक महत्वाचं पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या मतदारसंघामधून झालेली होती? 2 मतदारसंघांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक आहे, आपण पाहूयात, दोन मतदारसंघाचा विचार करा. कुठला? एक आहे जेस्सोर व खुलना मतदारसंघ. जेस्सोर व खुलना हा एक मतदारसंघ येतो. दुसरा येतो मुंबई मतदारसंघ. मुंबई मतदारसंघ. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर या मतदारसंघामधून निवडून आले होते, जेस्सोर आणि खुलना मतदारसंघ. यावेळी त्यांना कोणी कोणी सहाय्य केलं होतं, त्या व्यक्तिमत्वाचं नाव पण आपल्याला विचारतील, तर ते पण लक्षात ठेवायचं. जोगेंद्रनाथ मंडल असं त्यांचं नाव होतं. जोगेंद्र जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर काही सहकारी होते त्यांचे, अनुसूचित जातींचे काही सदस्य होते. तर त्यांच्या पाठिंब्यावर सुरुवातीला जेस्सोर आणि खुलना मतदारसंघामधून ते निवडून आले होते. या योगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि अनुसूचित जातींच्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि तिथून निवडून आले. पुढच्या कालावधीमध्ये काय झालं, हा जो भाग होता जेस्सोर आणि खुलना मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये गेला. याचा समावेश पाकिस्तानमध्ये झाला. पाकिस्तानमध्ये या मतदारसंघाचा समावेश झाला आणि ज्यावेळी पाकिस्तानमध्ये झाला तिथून पुढच्या कालावधीमध्ये बाबासाहेब मुंबई मतदारसंघामधून निवडून आले होते. हा झाला मुंबईचा मतदारसंघ, इथून निवडून आले होते. मुंबई मतदारसंघावेळी एक जणांनी राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतर
बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जाग्यावरती निवडून आलेले होते. लक्षात आलं? त्यांचं नाव विचारते. एम आर जयकर यांनी राजीनामा दिला होता बाबासाहेबांसाठी. आणि मग बाबासाहेब मुंबई या मतदारसंघामधून निवडून आलेले होते. लक्षात आलं? बाबासाहेब कोणत्या मतदारसंघामधून निवडून आले? महत्वाचं व्यक्तिमत्व आपण अभ्यासतो. तर सुरुवातीला आपण म्हटलं जेसोर आणि खुलना मतदारसंघामधून निवडून आले. योगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातींच्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पण ते पुढे हा जो मतदारसंघ आहे जेसोर आणि खुलना मतदारसंघ हा पाकिस्तानमध्ये गेला. त्यानंतर पुढे मुंबई मतदारसंघामधून निवडून आले आणि त्यांच्यासाठी एम आर जयकर यांनी राजीनामा दिलेला होता. तर हे बाबासाहेबांच्या मतदारसंघाबद्दल लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. आता संविधान सभेची अधिवेशनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुन्हा एकदा महत्वाचा प्रश्न आपल्या मनामध्ये हाच, एकूण किती अधिवेशनं झाली? एकूण किती अधिवेशनं झाली याचा जर तुम्ही विचार केला तर एकूण 11 अधिवेशनं झालेली होती. मग त्याच्यातलं पहिलं अधिवेशन आणि शेवटचं अधिवेशन आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. मग आता या 11 अधिवेशनामधल्या पहिल्या अधिवेशनाचा आपण अगोदर विचार करूयात. 11 अधिवेशन किती झाली? 11 झाली. आणि मग आपल्याला विचार कशाचा करायचा आहे? पहिलं अधिवेशन आणि शेवटचं अधिवेशन. आपण या ठिकाणी पहिले अधिवेशन असं म्हणूयात. पहिले अधिवेशन. चला पहिल्या अधिवेशनाचा विचार करूयात. कोणत्या कालावधीमध्ये भरलं होतं? याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले. पुन्हा 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 कधी भरलं होतं पहिलं अधिवेशन? पहिलं अधिवेशन जे भरलं होतं ते 9 ते 23 डिसेंबर 1946. पहिलं अधिवेशन कधी भरलं तर कोणत्या कालावधीमध्ये? किती सदस्य उपस्थित होते याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. 211 सदस्य किती सदस्य होते उपस्थित? 211 सदस्य उपस्थित होत्या. 211 सदस्यांमध्ये महिला किती होत्या असं पण विचारतील. 9 महिला होत्या. 211 सदस्यामध्ये 9 महिला होत्या. अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलं होतं हे पण आपल्याला विचारते. तर पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल याच्यामध्ये भरलेलं होतं. पार्लमेंट हाऊस. सेंट्रल हॉल. सेंट्रल हॉल या ठिकाणी अधिवेशन भरलेलं होतं हे पण विचारतील. कोणत्या हॉलमध्ये भरलं होतं हे पण विचारतात. आता ह्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगचे जे सदस्य होते त्यांनी बहिष्कार टाकला होता. हे पण लक्षात ठेवा. आपल्याला विधानात विचारतील त्यांनी बहिष्कार टाकला होता का? मुस्लिम लीगचा बहिष्कार असं आपण म्हणूयात. मुस्लिम लीगनं याच्यावरती बहिष्कार टाकला होता या पहिल्या अधिवेशनावरती 9 डिसेंबर 1946. या अधिवेशनाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येतं पहा. काय? की वेगवेगळ्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते या अधिवेशनामध्ये. मग ते देश कोणते होते त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, हे 3 देश. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांनी सदिच्छा संदेशाचं वाचन केलं होतं. या देशांनी पाठवलेल्या सदिच्छा संदेशांचं वाचन करण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? कोणी वाचन केलं यांचं? त्यांनी काय पाठवलं होतं ते पहा. सदिच्छा संदेश पाठवले होते. सदिच्छा संदेश पाठवले या देशांनी. याचं वाचन कोणी केलं होतं? अध्यक्षांनी केलेलं होतं. अध्यक्ष वाचन. या संदेशांचं वाचन कोणी केलं होतं? अध्यक्षांनी. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात अध्यक्षांनी चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलं होतं. हे विचारतील कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर आणखी काय सांगता येईल? घटना समितीच्या वेळी हंगामी अध्यक्षांची निवड केली गेलेली होती. कोण होते हंगामी अध्यक्ष? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा.
नंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. आता फ्रान्समध्ये एक पद्धत होती की अशा प्रकारे जर सभा असेल तर त्या सभेमध्ये ज्येष्ठतम सदस्याची निवड केली जाते. अनुभवाने मोठा आहे, शिवाय आपण म्हणतो की वयाने मोठा आहे, तशा प्रकारे फ्रान्सची पद्धत आहे की अशा प्रकारचं अधिवेशन असेल तर ज्येष्ठतम सदस्याची निवड केली जाते. त्या पद्धतीनं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची या पहिल्या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती, लक्षात ठेवायचं. हंगामी अध्यक्ष आणि पुढे स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपल्याला दिसून येतात. हंगामी अध्यक्ष म्हणून यांची निवड झालेली होती. कोणत्या पद्धतीनुसार असं आपण म्हटलं? फ्रान्सची पद्धत. फ्रान्सची पद्धत या पद्धतीनुसार यांची निवड करण्यात आलेली होती की ज्येष्ठतम सदस्याची निवड करायची. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा त्यावेळी सभेच्या वेळी पहिल्या अधिवेशनाच्या वेळी ज्येष्ठतम सदस्य होत्या, तर त्यांची निवड करण्यात आलेली होती आणि अशा प्रकारची निवड व्हावी म्हणून त्या ठिकाणी एक शिफारस केली होती. तर शिफारस कोणी केली होती? जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी. आपण जे या अगोदर अभ्यासलं, सुचिता कृपलानी यांचे पती जे बी कृपलानी यांनी यांच्या नावाची शिफारस केली होती. आपल्याला विचारतील की शिफारस कोणी केली होती यांच्या नावाची? तर जे बी कृपलानी यांनी या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून शिफारस केलेली होती. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, पहिलं अधिवेशन आपण म्हणतोय. पहिलं अधिवेशन कधी भरलं हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या कालावधीमध्ये पहिलं अधिवेशन भरलं. सदस्य किती होते? 211. 211 सदस्यांमध्ये महिला किती होत्या? 9 होत्या. अधिवेशन कुठे भरलं होतं? पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनावर मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. या अधिवेशनामध्ये काही देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांच्या सदिच्छा संदेशाचं वाचन त्यावेळी अध्यक्षांनी केलेलं होतं. या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड केलेली होती. फ्रान्सची जी पद्धत आहे की अशा सभेसाठी ज्येष्ठतम सदस्याची निवड करायची, त्या पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांचे ज्येष्ठतम सदस्य म्हणून हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या नावासाठी शिफारस कोणी केली होती? तर जे बी कृपलानी यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. लक्षात आलं? तशा प्रकारे पहिलं अधिवेशन हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता हे झालं पहिलं अधिवेशन. पण पहिल्या अधिवेशनाबरोबरच काही मुद्द्यांचा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. कोणते मुद्दे आहेत? समजा या ठिकाणी आपण म्हटलं की सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. मग तुमच्या मनामध्ये असा प्रश्न होईल की स्थायी अध्यक्ष कोण होते? तर स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यांची 11 डिसेंबर 1946 ला या ठिकाणी निवड झाली होती. मग आपल्याला त्याचाही विचार करावा लागतो. तर ते आपण पुढच्या पेजवरती करूयात. तर या ठिकाणी आपण त्यांचीही माहिती घेऊयात. काय? की स्थायी अध्यक्ष कोण होते? हंगामी अध्यक्षांबरोबरच हे पण माहिती असणं गरजेचं आहे. स्थायी अध्यक्ष पुढच्या कालावधीमध्ये कोणाची निवड झाली? स्थायी म्हणजे कायमस्वरूपी. लक्षात आलं? स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. आता हे झाले स्थायी अध्यक्ष. पण कधी निवड झाली याचा विचार केला तर 11 डिसेंबर 1946 ला यांची स्थायी अध्यक्ष म्हणजे 9 डिसेंबरच्या सभेसाठी हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड आणि लगेच 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946 ला स्थायी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झालेली होती. लक्षात आलं? आता या ठिकाणी आपण अध्यक्ष पाहिले. मग पहिल्या बैठकीच्या वेळी उपाध्यक्ष कोण होते याचाही आपल्याला विचार करावा लागतो. या ठिकाणी हे पहा, पहिली बैठक अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा. मग उपाध्यक्ष कोण होते हे आपण इथं पाहूयात. पहा, हे पण हंगामी होते बरं का. उपाध्यक्ष हंगामीच होते. कोण होते हंगामी उपाध्यक्ष? घटनाचे फ्रँक अँथोनी हे होते. फ्रँक अँथोनी. फ्रँक एंथनी
असं त्यांचं नाव आहे पहा. फ्रँक अँथनी हे उपाध्यक्ष होते आणि अध्यक्ष कोण होतं? JB कृपलानी हे अध्यक्ष होते. आता फ्रँक अँथनी यांच्या जागेवर उपाध्यक्ष म्हणून पुढे कोणाची निवड झाली? हरेंद्र कुमार मुखर्जी असं त्यांचं नाव आहे. लक्षात आलं? हरेंद्र कुमार मुखर्जी. हरेंद्र कुमार मुखर्जी म्हणजे पहिल्या बैठकीच्या वेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे वेगळे होते आणि त्याच्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बदलले. पहिल्या बैठकीच्या वेळी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा, हंगामी अध्यक्ष उपाध्यक्ष होते. पहिल्या बैठकीच्या वेळी कोण उपाध्यक्ष होते असं विचारलं तर फ्रँक अँथनी हे पहिल्या बैठकीच्या वेळी उपाध्यक्ष होते. पुढे हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोघं बदलले. स्थायी अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 ला झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष पुढे बदलले ते फ्रँक अँथनी यांच्या जागेवर हरेंद्र कुमार मुखर्जी हे अध्यक्ष झालेले आपल्याला दिसून येतात. लक्षात आलं? तशा प्रकारे पहिली बैठक 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर 1946 मध्ये या ठिकाणी 9 ते 23 डिसेंबर 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये पार पडली. लक्षात आलं? ही पहिली बैठक परफेक्ट लक्षात ठेवायची. पुन्हा 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 याच्यावर प्रश्न विचारतात. लक्षात आलं? पहिलं अधिवेशन केव्हा भरलं? 9 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये. सदस्य 211. किती महिला होते? 9 महिला होत्या. पार्लमेंट हाऊसचं सेंट्रल हॉलमध्ये नवी दिल्लीला हे अधिवेशन भरलं होतं. मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. 3 देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते. चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. त्यांचे सदिच्छा संदेश अध्यक्षांनी वाचून दाखवले. यावेळी हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आलेली होती. ही निवड फ्रान्सच्या पद्धतीनुसार झालेली होती. ज्येष्ठतम सदस्याला अध्यक्ष बनवायचं ही फ्रान्सची पद्धत. त्यानंतर या सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? JB कृपलानी किंवा आचार्य कृपलानी यांनी केली होती. पहिल्या बैठकीच्या वेळी उपाध्यक्ष कोण होते? फ्रँक अँथनी हे पहिल्या बैठकीच्या वेळी उपाध्यक्ष होते. त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष बदलले. स्थायी अध्यक्ष झाले 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि उपाध्यक्ष झाले हरेंद्र कुमार मुखर्जी. लक्षात आलं? आता शेवटचं अधिवेशन, संविधान सभेचं पहिलं अधिवेशन आणि शेवटचं अधिवेशन लक्षात ठेवायचं. मग शेवटचं अधिवेशन कधी पार पाडलं याचा जर तुम्ही विचार केला, आपण म्हणूयात 11वं अधिवेशन. एकूण 11 अधिवेशनं झाली. 11वं अधिवेशन कोणत्या कालावधीत पार पाडलं एवढंच लक्षात ठेवा. 14 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीत पार पाडलं. 1949 लक्षात आलं? पहिलं 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946. शेवटचं अधिवेशन पार पडलं 14 ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. आता याच्यावर काही प्रश्न विचारले गेलेले त्या प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. प्रश्न पहा तुम्ही. प्रश्न पहा. कंबाईन मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलाय. भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीचे एकूण किती अधिवेशनं झाली हे आपल्याला विचारलंय. किती अधिवेशनं झाली? 11 अधिवेशनं झाली. यात आपण पाहिलं. पहिलं आणि 11वं आपण पाहिलं का? तशा प्रकारे प्रश्न विचारले गेले. सोपा प्रश्न होता, आपल्या लक्षात आला. पुढचा प्रश्न पहा. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता कोणत्या नावाने ओळखतात? आपण काय म्हटलं? ऑप्शन पहा. संसदीय ज्ञानपीठ, पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल, पार्लमेंट हाऊस अनेक्स, लोकसभा चेंबर. पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या नावाने ओळखतात. आपण अभ्यास केला होता का? हा प्रश्न विचारला गेलेला आहे पहा. त्याच्यावर आधारित आणखी पाहूयात आपण. हा प्रश्न पहा. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं? कोणी सुचवलं होतं? पहिलंच नाव आहे पहा, JB कृपलानी आणि यांनी सुचवलेलं होतं. लक्षात आलं? कसा प्रश्न विचारलाय? आणखी पहा. खालील विधान वाचा. कंबाईन पूर्वला प्रश्न विचारला, PSI पूर्वला 2016 ला. 3 विधानं दिलीत आणि कोणती विधानं बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. आपल्याला माहिती 9 डिसेंबर
1946ला ही बैठक पार पडली. पार पडलीये का? पार पडलीये. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. नाही. सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. या ठिकाणी हंगामी, तात्पुरते असं नाव वापरलंय का? नाही वापरलं. अध्यक्ष होते याचा अर्थ डायरेक्ट विचारलंय म्हणजे स्थायी अध्यक्ष होते असं म्हणायचंय त्यांना. मग स्थायी अध्यक्ष होते का? नाही. हंगामी अध्यक्ष होते. स्थायी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. म्हणजे विधान चुकलंय. तिसरं, भारतीय संविधान सभेनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं. हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. हे विधान बरोबर आहे की कधी संविधान स्वीकारलं? तर 26 नोव्हेंबर 1949. मग ते पुढे ज्यावेळेस आपण जाऊयात त्यावेळी हे अभ्यासणार आहोत. तशा प्रकारे प्रश्न विचारलाय. म्हणजे पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. अ आणि क हा आपला ऑप्शन आहे या ठिकाणी. पहा, लक्षात आलं प्रश्न कसा विचारतात ते. सगळं माहित असेल तर प्रश्न सोपा वाटायला सुरुवात होतो. हे पहा पुढचा प्रश्न. हा मुख्य 2016ला एसटीआय मुख्य 2016चा प्रश्न आहे. अयोग्य कथन ओळखा असं म्हटलं. पहिलं विधान, 3 विधानं दिली. याच्यातलं चुकीचं आपल्याला ओळखायचं आहे. मग पहा, संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. चूक विधान ओळखायचं. हे बरोबर आहे. आपल्याला ओळखायचं आहे काय? चूक ओळखायचं आहे. संविधान सभेनं 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची म्हणजे मसुदा समितीची स्थापना केली. आता मसुदा समिती ज्यावेळी अभ्यासू आपण त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की 29 ऑगस्ट 1947ला स्थापना झाली होती. हे विधान बरोबर आहे. आपल्याला सांगितलं चुकीचं विधान ओळखा. बी एन राव हे संविधान सभेचे संवैधानिक म्हणजे कायदेशीर सल्लागार होते. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे एकही विधान चुकीचं नाहीये. म्हणजे हे चौथं ऑप्शन वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही हे आपलं ऑप्शन असणार आहे. लक्षात आलं. कधी कधी प्रश्न असं विचारतात, विचारलंय काय? चुकीचं विधान ओळखा, अयोग्य विधान ओळखा. दिले तिन्ही विधान बरोबर. म्हणजे वरीलपैकी एकही नाही हे आपलं उत्तर असणार आहे की एकही विधान चुकीचं नाही, सगळी बरोबर आहेत असा त्याचा अर्थ होतो. पुढचा पहा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला. 3 विधानं दिले त्यांनी कोणती बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान, भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आपण म्हटलं होतं 9 ते 23 डिसेंबरला पार पडली, नवी दिल्लीला पार पडली. विधान बरोबर आहे. सरदार हुकुमसिंग केटी शहा महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. आता या ठिकाणी पहा आपल्याला काय सांगितले बरोबर. तिसरं विधान पहा, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर हे हजर नव्हते. मुस्लिम लीग नव्हतंच हजर. आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की त्यांनी बहिष्कार टाकला होता. म्हटलं होतं का आपण? आता पहा, यातलं अ विधान बरोबर आहे आपल्याला माहिती आहे. क चुकीचं आहे आपल्याला माहिती आहे. हा ऑप्शन गेला कारण याच्यात क आहे. हा ऑप्शन गेला याच्यात क आहे. हा ऑप्शन गेला याच्यात क आहे. म्हणजे हे जरी विधान माहित नसलं तरी आपल्याला तुम्हाला जे विधान माहिती आहे त्याच्या आधारे प्रश्न सोडवतो. अ व ब बरोबर आहे. कारण का तीनही चुकीचे आहेत. क चुकलंय आपल्याला परफेक्ट माहिती आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. आपण काय म्हटलंय? बहिष्कार टाकला होता, हजरच नव्हते. विधान चुकलंय. या तिन्ही मध्ये क क विधान बरोबर आहे म्हणजे तिन्ही चुकलेत, एकच शिल्लक राहतो अ आणि ब. हे आपलं उत्तर 100% असणार आहे. लक्षात आलं की सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या प्रश्न असाही सोडवता येतो. त्यानंतर पुन्हा एसटीआय मुख्य किंवा कंबाईन मुख्य परीक्षा 2015ला 3 विधानं दिलीत. कोणती विधानं बरोबर आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. पहिलं विधान, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला पार पडली. पहिली बैठक पार पडली होती का? आपण म्हटलं 9 ते 23 डिसेंबर 1946च्या दरम्यान पार पडली. म्हणजे हे विधान बरोबर आहे. 9 डिसेंबरला पार पडलेली दिसून येते आपल्याला. त्यानंतर दुसरं विधान, या बैठकीवर मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता. आता विधान बरोबर दिलं. मुस्लिम लीगनं या बैठकीवरती बहिष्कार टाकलेला होता. म्हणजे हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष, संविधान सभेचे नाही प्रारूप समितीचे, प्रारूप समितीचे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे होते, संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते. लक्षात आलं. म्हणजे हे विधान या ठिकाणी चुकलेलं आहे. हे विधान चुकलेलं आहे. म्हणजे अ आणि ब हे आपलं उत्तर असणार आहे. होय बा उत्तर. लक्षात येतं. तर प्रश्न कसे विचारलेत आणि सगळे प्रश्न आपल्याला सुटतायत का पहा. त्याच्यानंतर पहा,
संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलेलं होतं? कोणत्या देशाच्या सदिच्छा संदेशाचं वाचन केलेलं होतं याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. तर हे प्रश्न अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. संयुक्त राज्य अमेरिका, चीन प्रजासत्ताक, ऑस्ट्रेलियाचं सरकार. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं अ, क, ड आपलं ऑप्शन आहे का पहा. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिसतो. आणखी पहा, पूर्व परीक्षा कंबाईनला किती प्रश्न विचारलेत पाहिजेवरती. पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आलेलं होतं? फ्रँक अँथोनी. आपल्याला सरळ सरळ उत्तर माहिती आहे का? पहा, फ्रँक अँथोनी. तर अशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले दिसतात. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणतं वाक्य चुकीचं आहे? पुन्हा एकदा कंबाईन मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न. घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 ला. चुकलं, इथेच चुकलं. कधी झाली होती? 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा झाली होती. हे 48 म्हणतात, विधान चुकलेलं आहे. आता कोणतं वाक्य चुकीचं? तर पहिलंच चुकीचं आपल्याला आढळलं. दुसरं पहा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीनं भारताची राज्यघटना स्वीकृत केली. येईल पुढे आपल्याला. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली. हे पण येईल. राज्यघटना तयार होण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागली. लक्षात आलं? तर हे पण विधान बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं. पुन्हा आणखी प्रश्न पहा, कंबाईन पूर्वला प्रश्न विचारला. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. आता हे विधान बरोबर आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. किती विधानं? 3 विधानं दिली. आपल्या लक्षात येतं की 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार सुरुवातीलाच आपण हा प्रश्न पाहिला होता. तर हे विधान बरोबर आहे. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. हे पण बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचं 11वी सत्र म्हणजे त्या ठिकाणी 11वी बैठक कधी झाली? 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडली. विधानं बरोबर आहे. कोणती विधानं बरोबर आहेत? अ, ब आणि क ते आपलं 3 नंबरचं ऑप्शन असणार आहे. पुन्हा त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. आणखी बघा, कंबाईन पूर्व 2014चा प्रश्न आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीनं कामकाज पाहिलं? या ठिकाणी आपल्याला सांगतात सच्चिदानंद सिन्हा यांनी तात्पुरतं, या ठिकाणी काय लिहिलंय पहा, असं लिहिलं पाहिजे. तात्पुरतं म्हटलं की सच्चिदानंद सिन्हा. लक्षात आलं? तात्पुरतं, हंगामी म्हटलं की सच्चिदानंद सिंह. नाहीतर मग तुम्हाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा पर्याय निवडावा लागतो. भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन केव्हा झालं? पुन्हा कंबाईन पूर्वला प्रश्न. 9 डिसेंबर 1946 ला झालं. तशा प्रकारे पुन्हा याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत या अधिवेशनांवरती, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपला पुढचा मुद्दा आहे घटना समितीच्या पहिल्या बैठकीचं उद्घाटन. पहिल्या बैठकीचं उद्घाटन कोणी केलं होतं? सांगता येईल तुम्हाला? घटना समितीच्या पहिल्या बैठकीचं उद्घाटन पंडित नेहरू यांनी केलं होतं. पंडित नेहरूंनी केलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट पण आहे. लॉर्ड वेवेल यांची इच्छा होती उद्घाटन करण्याची. लॉर्ड वेवेल या घटना समितीच्या पहिल्या बैठकीचं उद्घाटन करण्याची लॉर्ड वेवेल यांची इच्छा होती, पण काँग्रेसनं विरोध केला याला आणि याच्यामुळे पंडित नेहरूंनी उद्घाटन केलं होतं. म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न की घटना समितीच्या पहिल्या बैठकीचं उद्घाटन कोणामार्फत झालंय? हे पंडित नेहरूंमार्फत झालं. लॉर्ड वेवेल यांची इच्छा होती उद्घाटन करण्याची या घटना समितीच्या पहिल्या बैठकीची, पण काँग्रेसनं विरोध केला, त्यामुळे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं करावं लागतं की त्यांनी उद्गार काढलेले होते. भारत संघराज्य आहे असा युक्तिवाद कोणी केला होता घटना समितीमध्ये? असं विचारते. भारत संघराज्य आहे असा युक्तिवाद करणार कोणी केला होता घटना समितीमध्ये? घटना समितीमध्ये आपल्याला विचारतील पहा, असा युक्तिवाद कोणी केला होता? बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं, हे पण लक्षात ठेवा जाता जाता. आता आपण घटना समितीमधील महत्वाच्या पदांचा अभ्यास करणार आहोत. महत्वाची पद घटना समितीमधली कोणकोणती? आता पहा, अध्यक्षपद कोणाकडे होतं? अध्यक्ष कोण होतं? तात्पुरता अध्यक्ष आपण सच्चिदानंद सिन्हा पाहिले होते. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. लक्षात आहे? आणि यांचं नाव कोणी सुचवलं होतं? यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती? नावाची शिफारस सुद्धा जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी यांच्या नावाची शिफारस जे बी कृपलानी, आचार्य कृपलानी यांनी नावाची शिफारस केली होती आणि अध्यक्ष झाले घटना समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात आलं? ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आणखी महत्वाचं पद कोणतं होतं? घटना समितीचे उपाध्यक्ष. आपण याच्या अगोदर पण पाहिली. सुरुवातीचे अध्यक्ष उपाध्यक्ष वेगळे होते, त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष बदलले. सुरुवातीचे उपाध्यक्ष फ्रँक अँथनी होते, त्याच्यानंतर हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष बनले. हरेंद्र कुमार मुखर्जी, हरेंद्र कुमार मुखर्जी हे उपाध्यक्ष बनलेले होते. त्याच्यानंतर घटना समितीचं उपसचिव पद कोणाकडे होतं? उपसचिव कोण होतं? घटना समितीचं उपसचिव पद, त्यांचं नाव होतं जुगल किशोर खन्ना. जुगल किशोर खन्ना आपण म्हणूया त्या ठिकाणी. जुगल किशोर खन्ना असं त्यांचं नाव होतं. उपसचिव पद कोणाकडे होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पहा, या ठिकाणी घटना समितीच्या बैठकी दोन प्रकारे व्हायच्या. घटना निर्मितीसाठी ज्यावेळी बैठक व्हायची, आता पण या ठिकाणी म्हणूयात एक या ठिकाणी ही एक गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आहे. घटना समितीची बैठक दोन प्रकारे होत होती. कोणत्या दोन प्रकारे? एक घटना निर्मितीसाठी, घटना निर्मिती साठी एकदा बैठक व्हायची आणि दुसरी जी बैठक घेतली जायची तर ती कशासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे. दुसरी बैठक कशासाठी? कायदे मंडळ म्हणून घेतली जायची. दोन प्रकारे घटना समिती काम करत होती. एक होती घटना निर्मितीसाठी, दुसरं कायदे मंडळ म्हणून काम करायचे घटना समिती. मग ज्यावेळी घटना निर्मितीसाठी काम करायची त्यावेळी अध्यक्ष कोण असायचे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. यावेळी अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना निर्मितीसाठी घटना समिती ज्यावेळी काम करायची त्यावेळी अध्यक्ष कोण असायचे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि संविधान सभेची बैठक ज्यावेळी कायदे मंडळ म्हणून काम करायची त्यावेळी ग वा मावळणकर हे अध्यक्ष असत. हे अध्यक्ष असत. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. संविधान सभेची बैठक ज्यावेळी घटना निर्मितीसाठी व्हायची त्यावेळी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्यावेळी कायदे मंडळ म्हणून बैठक केली जायची त्यावेळी अध्यक्ष ग वा मावळणकर हे असायचे. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला ह्या महत्वाची पद अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, नावाची शिफारस जे बी कृपलानी यांनी केली. उपाध्यक्ष आचार्य कृपलानी, जे बी कृपलानी. उपाध्यक्ष हरेंद्र कुमार मुखर्जी. उपसचिव पद जुगल किशोर खन्ना यांच्याकडे होतं. आणि संविधान सभेची बैठक ज्यावेळी घटना निर्मितीसाठी व्हायची त्यावेळी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेची बैठक ज्यावेळी कायदे मंडळ म्हणून कार्य करायची त्यावेळी अध्यक्ष ग वा मावळणकर असायचे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. ठीक आहे, इथपर्यंत आपण आलो. आता प्रश्न पहा.
11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर कंबाईन पूर्वचा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. कोण होते ओळखता येते का? ओळखा आता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. त्याच्यानंतर तशा प्रकारे हे प्रश्न विचारले गेलेत. आता घटना समितीचे सल्लागार यांच्याबद्दल आपण माहिती पाहतो. त्यांचं नाव होतं बेनेगल नरसिंग राव. बी एन राव असं त्यांना म्हटलं जातं. पहा, बी एन राव, बेनेगल नरसिंग राव असं म्हटलं जातं. हे यांची नेमणूक कोणी केली होती हे पण विचारतील. हे जून विचारलं गेलेलं नाहीये, लक्षात ठेवा. लॉर्ड वेवेल यांनी यांची नेमणूक केली. कायदेशीर सल्लागार लॉर्ड वेवेल. यांच्याकडून नेमणूक. लॉर्ड वेवेल यांच्याकडून नेमणूक करण्यात आली होती बी एन राव यांची. आणि पूर्ण नाव मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, बेनेगल नरसिंग राव यांनी घटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता. घटनेचा कच्चा मसुदा म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की कच्च्या स्वरूपात घटना तयार केली आणि मग त्याच्यावरती विचार विमर्श करून तिला पक्क स्वरूप दिलं गेलं. अशा प्रकारे घटने कच्चा मसुदा तयार कोणी केला होता हे जर लक्षात ठेव विचारलं तर बी एन राव यांनी केला होता. त्याच्यानंतर यांचं एक वैशिष्ट्य पण लक्षात ठेवा, यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलं होतं. न्यायालयात न्यायाधीश म्हणून सुद्धा काम केलेलं होतं यांनी. म्यानमार हा देश म्हणजे आत्ताचा म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेश याची घटना यांनीच बनवली होती. म्यानमारची घटना बनवली. तर ही वैशिष्ट्य आपण ज्याला नुसतं असं माहित असतं कायदेशीर सल्लागार बी एन राव आहेत. तर मग यांची नेमणूक कोणी केली होती हे लक्षात ठेवायचं. लॉर्ड वेवेल यांनी घटनेचा कच्चा मसुदा त्यांनी तयार केला म्हणजे कच्च्या स्वरूपामध्ये घटना तयार केली. आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि म्यानमारची घटना त्यांनी बनवली होती. यांच्यावरती काय प्रश्न विचारले ते पाहूया. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू आणि बी एन राव. बेनेगल नरसिंग राव हे आपल्या या ठिकाणी लक्षामध्ये येतं. म्हणजे हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली होती? कायदेशीर सल्लागार म्हणून पुन्हा एकदा नाव असलं पाहिजे बी एन राव यांचंच. लक्षात येतं. त्याच्यानंतर पुन्हा पहा. अशा प्रकारे हे दोन प्रश्न बी एन राव यांच्यावरती अशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. कधी कधी जोड्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाईल हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता घटना समितीमध्ये काही संस्थानिक सहभागी झाले होते. तर त्या संस्थानिक कोणकोणते होते, किती होते आणि कधी सहभागी झाले? सुरुवातीला किती संस्थानिक घटना समितीमध्ये सहभागी झाले होते त्याचा विचार करूयात. 6 संस्थानिक सहभागी झाले होते. कधी सहभागी झाले होते? 28 एप्रिल 1947 मध्ये 6 संस्थानिक सहभागी झाले होते. मग ते 6 संस्थानिक कोणते होते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी पाहूयात. बडोदा, बिकानेर. तर हे परीक्षेमध्ये विचारतील, लक्षामध्ये ठेवायचं आहे. जयपूर. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येतं पटियाला एक आहे, पटियाला. रेवा एक आहे, उदयपूर एक आहे. तर हे 6 संस्थान घटना समितीमध्ये सहभागी झाली होती. त्यांची नावं सुद्धा विचारतील. कधी? 28 एप्रिल 1947 मध्ये सहभागी झाली. त्यांची नावं काय? बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर ही संस्थानं सहभागी झाली होती. लक्षात ठेवायचं. लक्षात आलं. घटना समितीमध्ये किती संस्थानिक सहभागी झाले? 6. कधी? 28 एप्रिल 1947 ला. कोणते?
बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. त्याच्यानंतर पहा, संविधान सभेची सदस्यता कोणी नाकारली होती, हे पण प्रश्न विचारते. तर त्यांची पण नावं या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यांचं नाव आहे तेज बहादूर सप्रो. तेज बहादूर सप्रो. तेज बहादूर सप्रो. आणि दुसरे होते जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनी संविधान सभेची सदस्यता नाकारली होती. आपल्याला विचारतील संविधान सभेची सदस्यता कोणी नाकारली होती, तर तेज बहादूर सप्रू आणि जयप्रकाश नारायण यांनी संविधान सभेची सदस्यता नाकारली होती. त्याच्यानंतर महावीर त्यागी हे नाव महत्वाचं ठरतं. हे का महत्वाचं आहे ते आपण पाहूयात, की यांनी काय म्हटलं होतं, घटना समितीमध्ये न्यायाधीशाचं स्थान हे देवाचं स्थान आहे, असं कोण म्हटलं होतं म्हणून तुम्हाला विचारतील. काय म्हटले होते पहा, घटना समितीमध्ये न्यायाधीशाचे स्थान हे देवाचे स्थान आहे, असा उद्गार कोणी काढले होते असं आपल्याला विचारतील. तर महावीर त्यागी यांनी काढलं होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता घटना समितीबद्दल काही महत्वाचं आपण पाहूयात. हे कॉमन गोष्टी आहेत, सध्या विचारल्या जात नाहीत, पण जोड्यांच्या स्वरूपामध्ये कधी विचारल्या जाऊ शकेल किंवा कुठल्या स्वरूपामध्ये विचारतील एखादी गोष्ट, तर लक्षात ठेवा. घटना समितीची निशाणी हत्ती आहे. सल्लागार आपण पाहिले BN राव आहेत. सचिव कोण होते, उपसचिव आपण जुगल किशोर खन्ना पाहिले होते. सचिव कोण आहेत, HV अय्यंगार हे सचिव होते घटना समितीचे. सचिव आणि उपसचिव दोन्ही लक्षात ठेवा. सचिव कोण आहेत, HV अय्यंगार. उपसचिव जुगल किशोर खन्ना, याच्या अगोदर आपण अभ्यासले होते. त्यानंतर मसुदा बनवण्याचे प्रमुख कोण आहेत, SN मुखर्जी होते. मूळ राज्यघटनेचं हस्तलिखित कोणाचं आहे, प्रेम बिहारी नारायण रायजादा असं त्यांचं नाव आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रतीला नक्षीकाम कोणी केले, नंदलाल बोस व बिओहर राम मनोहर सिन्हा यांचं आहे. त्यानंतर हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचं हस्तलिखित आकर्षक बनवणारे त्यांचं नाव काय आहे, नंदलाल बोस. हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचं हस्तलिखित कोणाचं आहे, वसंत किशन वैद्य यांचं आहे. अशा प्रकारे हे काही गोष्टी लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. घटना समितीबद्दल महत्वाच्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, संविधान सभेची शेवटची बैठक कधी झाली. संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली हे विचारते. 24 जानेवारी 1950 ला झाली. या बैठकीमध्ये काही निर्णय घेतले गेले. सांगितलं की 26 जानेवारी 1950 पासून काय केलं जाईल हे सांगितलं गेलं. शेवटची बैठक भरली आणि सांगितलं 26 जानेवारी 1950 पासून कोणत्या प्रकारे कार्यपद्धती राबवली जाईल. कोणत्या पद्धत आहे, तर संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित केल्या गेला. आपण तरतुदी पाहूया. संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले. कधीपर्यंत घोषित करण्यात आलं, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत. निवडणुका पर्यंत, लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आलं. 26 जानेवारी 1950 पासून लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित केलं गेलं. आणखी काय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक, निवडणुका होईपर्यंत पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. पहिले राष्ट्रपती.
तर काय काय निर्णय घेण्यात आले हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि कधीपर्यंत तर लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे सगळं कधीपर्यंत केलं जाणार होतं तर लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही तरतूद असणार होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. लक्षात आलं? मग या ठिकाणी पहा, हे आहे संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 पासून ते लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून घोषित करायचे आहे आणि लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली गेली. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला शेवटच्या बैठकीमध्ये संविधानावरती सह्या केल्या गेल्या, स्वाक्षऱ्या केल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहूयात स्वाक्षऱ्या. आपण पुढच्या पेजवरती घेऊयात. चोवीस जानेवारी 1950 काय सह्या झाल्या. संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावरती स्वाक्षऱ्या केल्या. राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या किंवा संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. आता याच्यामध्ये आपल्याला विचारावं लागतं कधी सह्या झाल्या हे लक्षात ठेवा. 24 जानेवारी. किती सदस्यांनी सह्या केल्या? किती सदस्य होते? 299. 299 पैकी किती सदस्यांनी सह्या केल्या? 284 सदस्यांनी सह्या केल्या. सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. 284 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या. पहिली सही कोणी केली? प्रथम सही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिली सही केलेली होती. सर्वात शेवटी सही कोणी केली? शेवट सही असं पण. सर्वात शेवट सही कोणी केली? फिरोज गांधींनी केली. फिरोज गांधी यांनी केली सर्वात शेवटची सही. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि सगळ्यात शेवटी संविधान सभेने तात्पुरती संसद म्हणून काम केलं. कोणत्या कालावधीमध्ये हे काम केलं त्यांनी? आपण म्हटलं तात्पुरती संसद म्हणून 26 जानेवारी 1950 ते कोणत्या कालावधीमध्ये? ते मार्च 1952 पर्यंत. आपल्याला विचारलं समजा की संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून कोणत्या कालावधीमध्ये काम केलं? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 या कालावधीमध्ये संविधान सभेनं तात्पुरती संसद म्हणून काम केलेलं होतं. मग या ठिकाणी आपल्याला जसं विचारलं की तात्पुरती संसदेचं कामकाज केव्हा संपुष्टात आलं? कामकाज कधी संपुष्टात आलं? कामकाज संपुष्टात आलेलं होतं 17 एप्रिल 1952 पासून. 17 एप्रिल 1952 पासून कामकाज संपुष्टात आलेलं होतं. लक्षात येतं? तशा प्रकारे आजचा हा आपला पहिला टप्पा, जे आपलं टार्गेट होतं, पहिलं ध्येय की एवढं आत्ता पूर्ण करायचं ह्या तासामध्ये. मग आता आपण पुढचं लेक्चर आपलं सुरू करतात 7:05. तो दुसरा टप्पा असेल आजच्या दिवसातला पूर्ण करायचा. तर इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल. याच्या नोट्स मी लगेच एक 10 मिनिटांमध्ये तुम्हाला पाठवतो. तुम्हाला रिव्हिजन करता येईल आणि मग आपण दुसऱ्या टप्प्याला 7:05 सुरुवात करूयात. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात थोड्या वेळाने 7:05.